नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। विकास महाले राजवानुशाली भाजप कार्यालय वर्तकनगर येथे आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आणि विविध पक्षातील पदाधिकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत। आमदार निरंजन डावखरे असतील, जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले असतील, भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी असतील, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी आज प्रवेश करत आहेत। पुढची नावे ऋषिकेश कंद, राजेश बिजागरे, जितेश परदेशी, मंगेश परब, दीपक आवटे। पक्षप्रवेश सुरू असताना कृपया सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि आपण आज भारतीय जनता पार्टी सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये आपण प्रवेश घेत असतो, त्याच्यामुळे अभिमानाने आपण सर्व टाळ्या वाजवले म्हणजे सर्वांचं स्वागत केलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की जय जय श्रीराम। ज्यांची नावं घेतली जातात त्यांनी कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं। ज्यांची नावं घेतली जातात त्यांनी कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं। अनिकेत तावडे, विवेक लांडगे, प्रशांत खरिवले, ज्यांचा प्रवेश झाले आहे त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत आहे। अमोल तावडे, सचिन खामकर, या लोकांना कदम, व्यासपीठावरती आहे। करण खोडसे, या लवकर जे आले त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया व्यासपीठाच्या जवळ येऊन थांबायचं आहे। पुढील नावं घे, पुढची नावं घेऊन थांबायचं, पुढची नावं घेऊन थांबून व्यासपीठाचे थांबवले। अजय मोहिते, विकास गायकवाड, विपिन जाधव, प्रशांत व्यापारी, निलेश कोळी, सूरज होनमाने, अक्षय वाघ, ज्यांची नावं घेतली त्यांनी व्यासपीठाचे देऊन थांबायचं। प्रशांत धामणसे, गौतम काळे, समोर ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी समोर व्यासपीठाचे ते थांबायचे फोटोसाठी। महिलांना मध्यस्थानी घ्या। प्रवेश झाला या इकडे दोन त्या बाजूला ना तुम्हाला अजून द्या दोन त्या बाजूला इथे थांबा, दोघं इथे थांबा। सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय गावानी, मामा गौतम काळे, गजानन जाधव, धन्यवाद। शर्मा, ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया स्थानापन्न व्हायचं आहे आणि ज्यांचा प्रवेश व्हायचा आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं।
संकेत मोरे व्यासपीठावर यांचा ज्यांचा प्रवेश आहे त्यांनी व्यासपीठावर एक यायचं. मिनिट, आता आपण काय करूया, आता आदरणीय आपले कोकण पदवीधर आमदार श्री निरंजन डावखरे यांचा आपण हा प्रवेश झाला की आपण त्यांचं भाषण ऐकूया, आपण त्यांचं मनोगत ऐकूया आणि उर्वरित प्रवेश जे आहे ते आपण नंतर करूया. संकेत मोरे, प्रसाद कदम, जे व्यासपीठावर आले त्यांचा प्रवेश. मोनिश गायकवाड, निखिल साळुंके, व्यासपीठाच्या समोर आहे. ज्यांचा प्रवेश असेल त्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचं. एक नरेंद्र कदम, सर्वांसोबत एक फोटो होईल. दादा इकडे या, समोर या. ओके ओके. व्यासपीठावरील सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर उभं राहायचं. या चल, व्यासपीठाच्या समोर उभं राहायचं सर्वांना. नागरिक साहेब, कोणत्या पक्षात काय त्याचा जरा उल्लेख करा सर. कोणत्या पक्षातून कोण आले आणि त्यांचं पद असेल तर पदाचे नाव उल्लेख करा. प्रभाग 12 मधील मनसेचे पदाधिकारी राज भानुशाली उपाध्यक्ष यांचा प्रवेश झालेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये. विकास महाले उपशाखा अध्यक्ष मनसे, अनिकेत तावडे, प्रशांत करिवले उपशाखा प्रमुख, सचिन कामकर गटप्रमुख, मोनिश गायकवाड उपविभाग प्रमुख शिवसेना उबाटा गट. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण हा परत एकदा सगळ्यांची मनापासून कोणाचा नामोल्लेख जर काय राहिला असेल तर माफी मागतो. पप्पू गुजर, वैभव गुजर, मोनिश गायकवाड, रोहित पालवे, प्रशांत मोडके, तेजस गुप्ता, अमोल कांबळे, अविनाश पाटील, संकेत मोरे, प्रसाद कदम, सूरज पिंगळे, प्रतीक महादे, आकाश गवारी, राज लहाने, गणेश दाभेकर यांची नावं घेतो त्यांनी पटापट पुढे. अनिकेत वेलणकर, किरण जुगरे. पक्षाचा उल्लेख करा. पक्षाच्या कोणाचा पद आहे त्यांचा उल्लेख करा. नवीन वर्षाच्या आता ही सगळी नावं घेतो ही सगळी शिवसेना शिंदे गट आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये मनसेचे पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश प्रशांत झालेला आहे. शिंदे, सौरभ धुवे, औदुंबर केंगार, दीपक केंगार, सौरभ मोरे, दीपक पेचले, राहुल दळवी, ऋतिक चणे, अर्जुन काळे,
दुर्वेश मुंडे, अनिकेत चव्हाण, अक्षय बाईत, आदेश बाईत, राकेश पेजले, खाली येत नाही ते. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. नितेश साळुंके, भारतीय जनता पार्टीमध्ये अक्षय शेट्टी, तुषार महाराज सावंत. ही आता मी जी नावं घेतोय ती आपले हे जे आता मी नावं घेणार आहे हे सगळे आपले पदवीधर मतदार आहेत. निखिल साळुंके, अक्षय शेट्टी, तुषार सावंत, अभिजित, जयेश ठाकूर, ओमकार कावणकर, शुभम धनावडे, अजय सागळे, किरण तायडे, विवेक साळुंके, मयूर साळुंके, ओमकार आंबेडकर, सनी सूर्यवंशी, सहयोग नरवणकर, शुभम नरवणकर, बाबू साळुंके, तो चला इथे समोर अगोदर साहेब गजा शुभम चव्हाण, रुचिता चव्हाण, इथे समोर भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारत माता की जय जय श्रीराम. जय श्रीराम. महिलांची नावं घेतो आता. छत्रपती शिवाजी प्रज्ञा दिनेश पाटील, जय. नवीन वर्षाच्या नीता संभाजी सुरुवातीलाच वाबले, नीता संभाजी वाबले, नीलम पाचपुते, रुपाली मांडवकर, मध्ये मध्ये लवकर उभे राहा. हा आता स्टेज समोर घ्या, जो घ्या. उभा असलेला ग्रुप आहे हा संपूर्ण जो हे ग्रुप गजा, आहे गजा. हा पदवीधर मतदार आहे ते. गजा रुपाली मांडवकर, नीलम पाचपुते, वर्षा पवार, दीपिका काजारी, पक्षाचा उल्लेख कर. आरती वाळंज, ज्योती साळवी, रीना तिवारी, आशा शिंदे, पल्लवी धनावडे, त्यांचं प्राची नाव लहाने. कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. महिलांचंच घेतो. सीमा चतुर्वेदी, सायली नवरत, सीमा शिंदे, शिल्पा रांगळे, उज्ज्वला चाळके, स्मिता येसरे, सविता वाळंज, संगीता सागळे, मंजुषा पाटील. थोडा थांब. 2 मिनिट. युवक काँग्रेस उपाध्यक्ष समीर गावस्कर. या ठिकाणी महिलांचा देखील प्रवेश आपण भारतीय जनता पार्टीमध्ये घेतो. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये या आपल्या महिला शक्तीचा आदर करायचा आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये ठाणे जिल्ह्याच्या या ठिकाणी मनसे, शिवसेना, काँग्रेस अशा मान्यवर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठा प्रवेश आज नववर्षाच्या सुरुवातीलाच नारायण पवार साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. आणि सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत आहे. और साहेब
धन्यवाद. अजून कोणा युवक काँग्रेस ज्यांचे पक्षप्रवेश झाले त्यांनी कृपया सर्वांनी व्यासपीठाच्या इथे यायचं. व्यासपीठावर यायचं. चला 2025च्या या नववर्षाच्या सुरुवातीला नगरसेवक नारायणजी पवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये शिवसेना, शिंदेगड, उभाटा, काँग्रेस, मनसे या मान्यवर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये प्रवेश होत आहे. सर्वांनी लवकर बोला. लवकर लवकर. सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायच्या आहे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्रीराम. धन्यवाद. युवक काँग्रेस ठाणे शहर सचिव युवा मोर्चा सुनील गावस्कर, समीर गावस्कर. युवक काँग्रेस युवा मोर्चा ठाणे शहर चिटणीस. युवक काँग्रेस जवळपास महाविकास आघाडीला उभा छेद आडवा, आडवा का उभा, उभा आडवा छेद. प्रभाग क्रमांक 12 मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये समीर गावस्कर सोबत जे कार्यकर्ते आले त्यांनी आतमध्ये या. सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या तिथे भाजप राजेश उमारे, सुमित शिर्के, प्रथमेश जाधव, सर्वांना विनंती आहे की आता हा पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर आदरणीय डावखरे साहेब यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभेल. त्यानंतर उर्वरित लोकांचा आपण पक्षप्रवेश घेऊया. जर काय कोणाचा चुकून मागून कोणाचा उल्लेख राहिला असेल तर कृपया माफ करा. हा आपला पक्षांतर्गत कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये नाम उल्लेख राहिला असेल तर त्याची नाराजी नसावी. मी सुनीलचा ग्रुप समीर गावस्कर, माझ्या तोंडात सारखं सुनील गावस्कर बहुतेक सुनील गावस्कर त्याचे 14 षटकार मागणार आहे. साहेब घरी जाऊ.
भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छान पक्षप्रवेश झालेला आहे. पवार साहेब, विनंती आहे तुम्हाला असंच आम्हाला कायम आणि कायम ही संधी येऊ दे आणि हा हॉल जो आहे तो भरगच्च कमळाने भरू दे आणि ठाणे शहरामध्ये जे आहे ते कमळ फिरू दे आणि पूर्णच्या पूर्णपणे आपलं कमलमय वातावरण झालेलं आहे. आमदार श्री निरंजन डावखरे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि मग नंतर उर्वरित कार्यक्रम आपण सुरू करूया. आमदार श्री निरंजन डावखरे. आजच्या या भव्य कार्यार्थाने पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला त्यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे शहराचं अतिशय उत्तम पद्धतीमध्ये कार्य चालू आहे ते आपले ठाणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय वाघुले साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय पवार साहेब मंचावर उपस्थित, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय सचिनजी पाटील, श्री सुखदेवजी, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सन्माननीय रमेशजी, कृष्णा भुजबळजी, उपस्थित सर्व मान्यवर, मंचावरचे आणि समोर बसलेले सर्व या पक्षामध्ये ज्यांनी आजच प्रवेश घेतलेला आहे आणि सातत्याने ज्यांचं सामाजिक कार्य चालू आहे असे सर्व बंधू भगिनींनो आणि जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत जे बरेच वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्य करतायत असे समोर बसलेले माझ्या सर्व तमाम बंधू भगिनींना माझा नमस्कार. आज ज्या ज्या लोकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय, खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी एका विचाराने चालणारी पार्टी आहे, ती म्हणजे सेवा कार्य आणि लोकांसाठी आपण सतत कार्य केलं पाहिजे. अंत्योदयाचा विचार म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत आपलं काम पोहोचलं पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत त्याचा हक्काचा न्याय आपण त्याला मिळवून दिला पाहिजे. या दृष्टिकोनाने आपण सर्वजण समाजामध्ये काम करत असतो. आपण अगोदरच मगाशी भारतीय जनता पार्टीची एक चित्रफीत बघितली की 2 खासदारापासून या पक्षाची सुरुवात झाली. 8 एप्रिल 1980 रोजी या पक्षाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर हा प्रवास 303 खासदारांपर्यंतचा आणि त्याचबरोबर विधानसभेमध्ये आपण आत्ताच जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये खरं तर असं म्हणतात तर न भूतो न भविष्यती, पण न भूतो मी एवढंच म्हणेन कारण भविष्यामध्ये अजून आपल्याला हा टप्पाही पुढे पार करायचा आहे आणि त्याच्यासाठीच आता आपण बघतोय की सदस्यता अभियान हे सुरू आहे आणि फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने सदस्य अभियान या इकडे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर सेवा कार्यही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, हेल्थ चेकअप कॅम्प असतील, असे अनेक कॅम्प हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय वाघुले साहेबांच्या नेतृत्वामध्ये ठाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला ज्यावेळेस आपण या पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे, मला पूर्ण विश्वास आहे की तुमचं जे सामाजिक काम आहे, जे तुमचं लोकसंपर्क आहे, याच्या माध्यमाने या कार्याला अजून गती भेटेल, आपण अजून लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि ज्या ज्या व्यक्तीपर्यंत जो जो वंचित घटक आहे त्याचा हक्काचा आवाज म्हणून भारतीय जनता पार्टी निश्चितपणे या ठाणे शहरामध्ये मोठ्या ताकदीने काम करेल. येत्या मागची आता लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्येही आपल्याला चांगल्या प्रमाणात कोकणामध्ये यश भेटलं. आपण जर बघितलं तर कोकणामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सर्वात जास्त खासदार देण्याचं काम हे कोकणाच्या माध्यमाने झालं आणि त्यानंतर विधानसभेलाही आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीने जेवढे विधानसभाचे सीट्स लढल्या तेवढ्या सगळ्याच विधानसभेचे आमदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा ध्वज मोठ्या ताकदीने फडकवत असताना याच्यामध्ये मोठं खऱ्या अर्थाने कार्य जे आहे, मोठं सहभाग जे आहे, मोठं जे काम आहे ते माननीय चव्हाण साहेबांचं आहे आणि त्यांच्याच या कामाला आपण सगळेजण हातभार लावत असताना
भारतीय जनता पार्टी ताकदीने आपण ही ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने आपल्याला उभी करायची आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपले कार्यकर्ता आणि आपलं काम हे गलोगली पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनाने आपण सगळेजण कार्य कराल असा विश्वास व्यक्त करतो. आपलं भारतीय जनता पार्टीच्या या कुटुंबामध्ये स्वागत करतो आणि आपला साथ हा नेहमीच आमच्या बरोबर आणि आमचा साथ आपल्या बरोबर नेहमीच राहील असं आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो. आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. डावकरे साहेब, आपल्याला वेळाभावी माझ्यामध्ये पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, तर एक नियुक्ती जी आहे ती नियुक्ती करावी आणि मग नंतर चालेल का तुम्हाला? आहे वेळ 2 मिनिटं? ठीक आहे. बाबुले साहेबांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्व कार्यकर्त्यांनी आपण 2 हात वर करून घोषणा देऊया. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 12 मधील अनेक पक्षांच्या या ठिकाणी मी उल्लेख करतो. शिवसेना उद्धव गटातील कार्यकर्ते, काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, मनसे पक्षातील कार्यकर्ते, राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते, अशा अनेक पक्षामधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी इथे मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावकरे साहेब, ज्यांच्या प्रभागामध्ये हा प्रवेश होतोय ते माझे सहकारी महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक नारायणजी पवार, ठाणे शहराचे सरचिटणीस मनोज सुखदरे, सचिन पाटील, माझे महानगरपालिकेतील दुसरे सहकारी नगरसेवक सुरेश जोशी, कृष्णा भुजबळ, प्रभाग क्रमांक 12 मधील पदाधिकारी सरचिटणीस प्रमोद गोलब, प्रभाग अध्यक्ष विलास हरपाल, जिल्ह्याचे उपाध्यक्ष किशोरजी गुनिजन, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रुपेश कारंडे, व्यासपीठावरील उपस्थित असलेले रमेशजी सागळे, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवेश केलेले शिवसेना, उभाटा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज एक ठाणे शहर भारतीय जनता पार्टीमध्ये आज हा आनंदाचा क्षण आहे. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्र्यांपासून म्हणजे देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाण असतील, डावकरे साहेब असतील, केळकर साहेब असतील, महाराष्ट्रातले सर्व आमदार, सर्व नगरसेवक, सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, सर्व बूथ अध्यक्ष हे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आज भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान राबवत आहे. आणि आज ठाणे शहराच्या इतिहासामध्ये म्हणजे मी 1986 पासून भारतीय जनता पार्टी बघतोय. मी नगरसेवक 2002 साली झालो असेल, परंतु आज भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील या ठिकाणी बघतो 300 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये या ठिकाणी पक्षात प्रवेश केलाय. मनापासून तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टी पक्ष हा असा आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा हा पक्ष आहे. आणि त्यामुळे या पक्षामधील लोकशाही पद्धतीने या पक्षामध्ये साधाचा साधा कार्यकर्ता हा जिल्ह्याचा अध्यक्ष होऊ शकतो. माझ्यासारखं उदाहरण आहे या ठिकाणी. मी 2002 ला नगरसेवक झालो, 2005 ला या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष झालो, महानगरपालिकेमध्ये प्रभाग समितीचा अध्यक्ष झालो, आरोग्य समितीचा सभापती झालो. या पक्षामध्ये काम करत असताना कामाकडे बघितलं जातं. त्यामुळे 2002, 2007,
2012-2017 स्टँडिंग समिती सभापती 2017 साली होतो. आणि त्यामुळे अनेक पदं भूषवण्याचं भाग्य या पक्षामध्ये भेटलं. आणि त्यामुळे या पक्षामध्ये आपलं स्वागत करत असताना आपण काम करत राहा. आणि परत दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून डावकरे साहेब अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा मला अध्यक्ष केलं. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपण 3 मिनिटाची फिल्म बघितली होती. 1980 पासून सुरुवात झालेला हा पक्ष 2 खासदार असलेला हा पक्ष होता. आणि त्यावेळेला चेष्टा केली जात होती भारतीय जनता पार्टीची. आणि त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर 303 पर्यंत पोहोचलेला हा पक्ष 2014 साली नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. आणि त्यामुळे आपण कोविड मध्ये बघितलंय की जवळजवळ 80 कोटी लोकांना त्या ठिकाणी मोफत धान्य आजपर्यंत दिलं जातं. आणि त्यामुळे जगाच्या इतिहासामध्ये 2014 पूर्वी कम्युनिस्ट चायनामधील कम्युनिस्ट पक्ष होता. त्याच्यात सर्वात जास्त सदस्य नोंदणी होती. आणि तो रेकॉर्ड तोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चायनामधील कम्युनिस्ट पक्षाचा रेकॉर्ड हा भारतीय जनता पार्टीने तोडला. आणि आता पूर्ण जगामध्ये भारतीय जनता पार्टीचे 18 कोटी सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत. आणि आता 1 जानेवारी ते 15 जानेवारी सदस्य नोंदणी अभियान चालू आहे. ज्यांनी प्रवेश केलाय त्यांना विनंती आहे की आपण ज्या भागात राहतो त्या भागात भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक सदस्यांना त्या ठिकाणी मेंबर करून घ्या. ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा दांडगा अनुभव आहे त्या प्रभागामध्ये. आणि उद्यापासून इथे ज्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली त्यांनी कमीत कमी म्हणजे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कमीत कमी 50 सदस्य उद्यापासून ते 15 तारखेपर्यंत सदस्य करा. ठाणे महानगरपालिकेचे जे प्रभाग आहेत आपले 32 सर्वात जास्त हायेस्ट सदस्य नोंदणी मला वाटतं प्रभाग क्रमांक 12 मध्ये होईल. हे मी का बोलतोय कारण अनुभवी नगरसेवक आहे त्या ठिकाणी आणि पवार साहेबांचं काम आहे. कुठल्याही सुख दुःखात असू दे प्रभाग क्रमांक 12 म्हटलं सुख दुःख लग्न कार्य कोणाचं ऍडमिशन असू दे महानगरपालिकेतले वेगवेगळे काम असू दे कारण त्यांच्या बाजूला बसून मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेला पण लीड भेटला पदवीधरला पण त्या ठिकाणी भेटला. आणि आता ठाणे शहर विधानसभेमध्ये या 12 नंबर प्रभागामध्ये 5005 चा लीड पवार साहेबांनी त्या ठिकाणी आमदार केळकर साहेबांना दिला. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या विधानसभेला 2029 विधानसभेच्या सीट वाढणार आहेत डिलिमिटेशन मध्ये. आणि त्यामुळे भविष्यात बघा ही पार्टी आहे काही म्हणजे कामाच्या याच्यामध्ये पवार साहेब पण 2025 ला आपला 25 ला वाटत डिलिमिटेशन 29 ला त्या ठिकाणी शहरामध्ये आमदार असू शकतात कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष भारतीय जनता पार्टी हा भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की काम करत असताना आदल्या दिवशी फोन येऊ शकतो की तुमचा उद्या फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे असा झटका देणारा हा पक्ष आहे. त्यामुळे मध्य प्रदेश मधले जे काही सीएम झाले ते आमच्या इथे येऊन गेले होते. गुजरात मधले पण जे सीएम झाले होते ते केळकर साहेबांच्या मागच्या टर्मला विधानसभेला येऊन गेले शेवटच्या भागावर बसले होते. सर्व आमदार 3-3, 4-4 टर्मचे आमदार होते आणि मागच्या भागावरच्या माणसाला पुढे आणलं भारतीय जनता पार्टीने आणि मुख्यमंत्री करून टाकलं. त्यामुळे इथे लक्षात ठेवा आपण ह्या पक्षामध्ये वेळ द्या. पहिलं आपलं घर बघा शेवटी प्रत्येकाची रोजीरोटी आहे. पण
दिवसभरात 1-2 तास पक्षाचं काम करा. या पक्षामध्ये तुम्हाला न्याय दिला जाईल. ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना भारतीय जनता पार्टीचे विविध सेल आहेत. महिला आघाडी आहे, वैद्यकीय आघाडी आहे, युवा मोर्चा आहे, महिला मोर्चा आहे, अनेक प्रकारचे प्रकोष्ठ आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या सेलमध्ये जबाबदारी येत्या 4 ते 5 दिवसात पवार साहेबांवर बसून त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्येकाला जबाबदारी त्या ठिकाणी देऊ आणि जास्तीत जास्त सदस्य भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 12 मध्ये होतील असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या या घरामध्ये मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी अजून काही प्रवेश आहेत त्यांचा एक प्रवेश घेऊ. आणि हे करतो. धन्यवाद वाघोले साहेब. आपण एक नियुक्तीपत्र देऊया आणि हे नियुक्तीपत्र दिलं. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येताना सगळ्यांना नम्र विनंती आहे, खाली जाताना अल्पोपहार आणि चहाचा आस्वाद जो आहे तो घ्यायचा आहे. आपण तास एक कॅलेंडरचं प्रकाशन आहे. मी पुष्कर प्रकाश पोळ पाटील आपण जे कोणी राहिले असेल त्यांनी यायचंय. आपल्या दिनदर्शिकेचं आपण प्रकाशन करूया, एक नियुक्ती करूया. कृपया या, जे राहिले त्यांनी या कृपया. मी पुष्कर प्रकाश पोळ पाटील यांना विनंती करतो, आलेले आहेत. हे नियुक्ती झाली की आपण आपलं जे नियुक्तीपत्र घ्यायचंय. एवढे होतं फक्त बाकी सगळं दाखव. मी आपल्या स्लमचा जो आपला सेल जो आहे त्याचे उपाध्यक्ष, ठाणे शहरामध्ये उपाध्यक्ष म्हणून साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे. भारतीय जनता पार्टी मधला स्लम सेल हा एक सेल आहे. विविध आघाड्या आहेत, जसं वाघोले साहेबांनी सांगितलं. त्याच्यामधल्या ते विविध आघाड्या ज्या आहेत त्याच्यातली स्लम सेल जो अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंत जाणारा पक्ष जो आहे की जे झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा सेल आहे. आपण आपल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करूया. मी सर्वांना विनंती करतो मान्यवरांना की त्यांनी दिनदर्शिका हातात धरावी. नारायण पवार साहेब, आदित्य पवार, युवा नेता रुपेश कारंडे, प्रदेश शेडगे यांच्या सहकार्याने या कॅलेंडरचं प्रकाशन होते. प्रदेश शेडगे. भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की जय. जय श्रीराम. धन्यवाद. प्रकाशन झालेलं आहे. परत जर काय कोणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर माफ करा. माझ्यामध्ये आपण कार्यक्रम पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे. आता आपण निरंजन डावकरे यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सर्वांनी बाहेर चहाची व्यवस्था केलेली आहे. आस्वाद घ्यायचा आहे. खाली ग्राउंड फ्लोरला आज विविध पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय भाजपमध्ये, काय सांगाल? आज प्रभाग क्रमांक 12 मधले विविध पक्षाचे काँग्रेस असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, याच्यामधले
बरेच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. माननीय पवारसाहेबांच्या माध्यमाने खरं तर या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि याच्यामुळे आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीची ताकद ही ठाण्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सदस्यता अभियान ही राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होत असताना मोठ्या ताकदीने या इकडे भारतीय जनता पार्टीचं माननीय वाघोले साहेबांच्या माध्यमाने काम हे ठाणे शहरात सुरू आहे आणि याच्यावरच विश्वास ठेवून आज या इकडे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि याचा निश्चितपणे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचा आपल्याला प्रभाव दिसेल हे निश्चित आहे. सर, कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आज प्रभाग क्रमांक 12 याच्यामधल्या काँग्रेसचे पदाधिकारी असतील, मनसेचे पदाधिकारी असतील, उभाटा सेनेचे पदाधिकारी असतील, अशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांमध्ये पत्रप्रवेश झाला आहे. याच्यामधले बरेच पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांचा प्रवेश झाला. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व नेते आमदार हे आज सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बूथमध्ये जाऊन राबवत आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये प्रभाग क्रमांक 12मध्ये ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या माध्यमातून आज 400 कार्यकर्त्यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे आणि यामध्ये उभाटा पक्षामधले कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी पक्षामधले कार्यकर्ते आहेत, मनसेचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, अशा असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यामध्ये या कुटुंबामध्ये आम्ही स्वागत करतो आहे आणि प्रत्येकाला या पक्षामध्ये जबाबदारी दिली जाईल. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं ठाणे शहरामध्ये जे काही स्थान आहे, म्हणजे कोकणामध्ये आपण एक वेळ बोलायचो कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, परंतु आमचा दावा आहे कोकण म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सर्वात जास्त आहेत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही ठाणे शहरामध्ये तुम्हाला उभारलेली दिसेल. नारायण पवारजी, प्रभाग क्रमांक 12 विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज प्रभाग क्रमांक 12मध्ये अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्यानंतर आमच्या रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे निरंजन डावकरे, संजय वाघोले, आज बऱ्याच कार्यकर्त्यांनी आमच्या भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ते बऱ्याच दिवसापासून मला बोलत होते की आम्हाला प्रवेश करायचे, तुमचा पक्ष चांगल्या पद्धतीने काम करतो, महाराष्ट्रामध्ये पण चांगला. आता बघितलं असेल तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये प्रवेश करतात. तसेच कार्यकर्ते हे तर काहीच नाही, हे तर 400 कार्यकर्ते आहेत. अजून हजारो कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत येत्या काही दिवसामध्ये. 12मधलेच ठाण्यामधले तर वेगळेच आहेत. ठाण्यामध्ये तर अजून बरेच कार्यकर्ते प्रवेश करायच्या तयारीत आहेत. पण ह्या प्रभाग 12मध्ये अनेक कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये इथे आमचा झेंडा फडकणार. भाजपने करून टाकलाय. भाजपने अजून बघा ना काय होईल ते अजून काही दिवसात त्यांच्या समोरच्या पार्टीकडं, विरोधकांकडं उमेदवार पण राहणार नाही निवडणुकीला उभा राहणार अशा पद्धती. कारण आपल्या कामाची पद्धत, कामाच्या पद्धतीच्या ह्याच्याने त्यांनी सर्व लोकांनी म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आपल्याकडे. तो विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज जो आहे तो पक्षप्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळते. काय पदाधिकारी आपल्यासोबत जोडले ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. सर, काय सांगाल आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे? खरोखर आज जो प्रवेश केला आम्ही तो माननीय
आपले जे देशाचे पंतप्रधान साहेब यांच्या कामाकडे पाहून आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांनी ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीची घोडदौड केलेली आहे ते पाहून खरं तर मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो. काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना बरेच गोष्टी आवाज उठवण्याचं काम केलं, पण कुठेतरी समाजातील सर्वसामान्य व्यक्तींना तिथे न्याय मिळत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही आज निर्णय असा ठरवला की भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष समोर येतोय की तो सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी काम करतोय आणि आम्ही नक्कीच त्या पक्षामध्ये राहून सर्वसामान्य लोकांचं कुठेतरी हित साधण्याचं काम करू, यासाठी या पक्षाचा प्रवेश आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वातावरण सगळ्या सहकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते, काय अपेक्षा आहे? हेच आहे की पहिल्यांदा आम्ही काँग्रेसमध्ये पहिलं ब्लॉक 7चा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. आम्हाला एक नवीन संधी मिळाली आहे की BJPसारख्या पक्षामध्ये आपण सर्व आज तुम्ही बघता की प्रभाग क्रमांक 12मध्ये सर्व जे सभाधिकारी आहेत ती लोकं जमलेली आहेत. तर एक आम्हाला आनंद आहे. आमचे पदाधिकारी इथे तुम्हाला दिसत आहेत. एक नवीन काम करण्याचं एक ऊर्जा आम्हाला आले सर्वांना हेच आहे, बस बाकी काही नाही. सर्व एक सबका साथ सबका विकासप्रमाणे सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला काम करायचं आहे जनतेसाठी. आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही आनंद पाहायला मिळतोय. भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे. सगळ्यांचे आभार. कार्यक्रम संपलेला आहे. सगळ्यांनी खाली जाऊन चहापान आणि न्याय ठेवलेली आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. पत्रकारांचे आभार. सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि कार्यक्रमाची सांगता जी आहे ती झालेली आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो पदाधिकाऱ्यांचा मिळतो. दादा काय सांगाल, आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे, काय अपेक्षा? अपेक्षा खूप काही आहे आमच्या आणि माननीय नगरसेवक आमचे लाडके नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली तो खूप काही काम करायचे. नमस्कार. आमचे मार्गदर्शक नारायण पवार साहेब यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. तसंच आमचे सन्माननीय ठाण्याचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकर साहेबांनी आम्हाला ही मार्गदर्शन केलेलं आहे. आज या आनंद उत्सवामध्ये आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पार्टीची उद्दिष्टे आणि त्यांची कार्यपद्धती यांना प्रेरित होऊन आणि आमचे खास करून नारायण पवार साहेब मार्गदर्शक यांच्यामुळे आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे सर्व आमचे कार्यकर्ते यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो.